आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. कोल्हापूर जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेनं क्षयरोग मुक्तीसाठी केलेल्या उत्कृष्ट कामामुळे राज्यात कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वाधिक 359 ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त झाल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. पुण्याच्या सिम्बायसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीतर्फे जर्मनीमधील शिक्षणासाठी मार्गदर्शनपर चर्चासत्राचं करण्यात आलं आयोजन. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरीच्या जंगलातल्या तळोधी वनक्षेत्रातल्या शेतशिवारात वावर असणाऱ्या वाघिणीला वनविभागाच्या बचाव पथकानं केलं जेरबंद. कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक संचालनालयातर्फे 24 ते 26 मार्च दरम्यान आयोजित विधी नाट्य महोत्सवाला कोल्हापूरकरांचा भरभरून प्रतिसाद. सांगली जिल्ह्यातल्या विटा तालुक्यात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना अंमली पदार्थांच्या 35 बाटल्यांसकट करण्यात आली अटक. जालना जिल्ह्यातल्या वरुड आणि आसपासच्या परिसरात वन्य प्राण्यांकडून शेतपिकांचं मोठं नुकसान होत असल्यामुळे या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अहिल्यानगर शहरातल्या सावेडी इथल्या एका जॉगिंग ट्रॅकवर आयोजित पुस्तक महोत्सवात वाचकांनी पुस्तक खरेदीसाठी केली गर्दी. रायगड जिल्ह्यातल्या नेरळ इथला 13 वर्षांचा सायकलपटू हिरेन हिसालके यांना आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं पर्यावरण वाचवण्याचा संदेश देत केली जनजागृती मोहीम. पुणे जिल्ह्यातल्या रांजण इथल्या कोयता गँगमधल्या हल्लेखोरांना केज पोलिसांनी घेतलं ताब्यात. आणि अहिल्यानगरच्या शिर्डी इथल्या श्री साईबाबा रुग्णालयाची सेवा अत्याधुनिक करण्यासाठी मुंबईच्या प्रिझम ग्लोबलचे संचालक डॉक्टर अय्यर यांनी सुमारे 12.5 लाख रुपये किमतीची संगणकीय उपकरणं केली दान. मुंबईमध्ये येत्या 1